हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होती धनत्रयोदशी आणि त्याच दिवशीची माझी पूजा वगैरे चालली होती। तर सकाळचं बाकीचं सगळं आवरलं होतं आणि आता संध्याकाळी इथं मी दिवा बनवत होते। तर कणकीचा दिवा इथं बनवून घेतला। तर आज धनत्रयोदशी दिवशीच यमदीपदान असतं, तर त्या दिवशी एक दिवा आपण करून एक किंवा काही जण 11 वगैरे पण करतात, पण मी एकच करते। आणि दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाजूला लावायचा असतो। तर हा दिवा का लावतात, कारण अकस्मात कोणाचा मृत्यू वगैरे होऊ नये घरामध्ये, म्हणून तर तो लावतात आणि आपल्या सुखसमृद्धीसाठी। तर आता इथं बाहेरचं सगळ्यात पहिलं मी झाडून घेतलं आणि छानशी रांगोळी काढून घेतली सगळीकडे आधी। त्यानंतर मग आता इथं मी दिवा लावून घेते। तर दिव्याला एकच वात दक्षिण दिशेला जरी लावली तरी चालते, पण मी तर 4 वाती बनवल्यात आणि 4ही वाती लावून आता इथं दिव्याला हळदी कुंकू लावून आशीर्वाद घेऊन असं यमदेवांचं आवाहन करून इथं दिवा लावून घेतला मी। आणि आता लगेच मग आतले जे दिवे होते म्हणजे बाकीच्या पंत्या वगैरे होत्या, तर त्या पण पूर्ण सगळ्या लावून घेतल्या। आणि रांगोळी मला तर आवडली होती, पटकन काढली होती जशी जमेल तशी। त्यानंतर आता इथं पूजेची तयारी चालू होती माझी। तर पूजेची सुरुवात करताना सगळ्यात पहिलं कलशाची स्थापना करून इथं सुगड वगैरे मी मांडून घेतले होते। त्यानंतर एक एक मूर्तीला अभिषेक करून सगळ्या मूर्ती स्थानापन्न केल्या। तर आज मी इथं गणपती बाप्पांची, लक्ष्मी मातांची, कुबेर देवतांची आणि धन्वंतरी देवताची पूजा करणार होते। तर सगळ्यांनाच माहीत असेल ही सगळी पूजा करतो आपण आज, पण माझ्याकडे धन्वंतरी देवतांचा फोटो वगैरे काही नव्हता, त्यामुळं मग मी इथं विड्याच्या पानावरती एक सुपारी ठेवून त्यांचंच म्हणजे असं धन्वंतरी देवता म्हणून पूजा केली। तर सगळ्यात आधी त्यासाठी अभिषेक करून घेतला मूर्तीला सगळ्या। आणि सगळे जे सुगड होते तर त्यात 5 प्रकारचे जे कडधान्य होते तर ते पण भरले होते। एकामध्ये मी धने पण भरले होते। तर धने म्हणजे आपण धन मानतो, तर त्यासाठी आणि आरोग्यासाठी म्हणून आज इथं मी जे खडे मसाले आपले असतात तर त्याची पूजा करणार होते। तर धन्वंतरी देवतांकडं काय मागायचं असतं की तेच आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य वर्षभर चांगलं राहू दे किंवा नेहमीच स्वस्थ राहू देत म्हणून। त्यानंतर इथं समया लावून घेतल्या मी 2, आणि ज्या मातीचे दिव्या ज्या पंत्या आहेत तर त्याही 8 लावायच्या होत्या, पण सध्या माझ्याकडे 4च होते, त्यामुळे मी 4 दिशेला 4 पंत्या लावून ठेवल्या होत्या इथं। पण कसं पण घराच्या बाजूला या पंत्या लावू शकतो, पण फ्लॅट सिस्टीममध्ये तसं होत नाही, त्यामुळं मग शक्यतो इथं 8 पंत्या लावायच्या आपण आपल्या पूजेच्या बाजूने 8 दिशांसाठी म्हणून असं। तर इथं मी 4च लावल्या होत्या। त्यानंतर इथं लगेच आता अगरबत्ती वगैरे लावून घेतली।
त्यानंतर इथं जशी जमेल तशी अशी पूजा करून घेतली. तर नाण्यांची पण पूजा मी केली होती आणि श्रीसूक्त म्हटलं आणि मग एवढीच पूजा केली. मग बाकीचे काय स्तोत्र वगैरे माझे पाठ नव्हते आणि जास्त वेळ पण नसतो मुली असल्यामुळं, तर जेवढं श्रीसूक्त म्हणते मी इथं. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं मी उत्तरपूजा करत होते. आधी हळदी कुंकू लावून घेतलं सगळ्या मूर्तींना आणि अक्षता टाकून घेतल्या आणि आता लगेच एक एक वस्तू जी होत्या त्या स्वच्छ करून व्यवस्थित त्याच्या जागेवर ठेवून घेतल्या आणि आधी उत्तरपूजा करून घेतली. पूजेमध्ये हे जी नाणी वापरले तर ती तशीच लाल कपड्यात पुढच्या वर्षीपर्यंत बांधून ठेवायची होती. जो नारळ आपण पूजेसाठी वापरला तो नारळ ह्याच्यामध्ये घालून पूर्व दिशेला तो असा लटकून ठेवायचा. त्यानंतर मी जी रेग्युलरची पूजा होती ती पूर्ण सगळी करून घेतली आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता मग इथं दुपारी मी चकलीसाठी इथं तयारी चालू आहे माझी. तर इथं गव्हाचं पीठ मी कॉटनच्या कपड्यामध्ये आधी व्यवस्थित बांधून घेतलं, उकळून घेतलं. हे पीठ आता पूर्ण घट्ट झालं आहे, असं कडक होतं एकदम. आणि हे पीठ शक्यतो मिक्सरला नाही लावायचं, कारण मिक्सरला मागच्या वेळी मी गडबडीत लावलं होतं तर चकल्या थोड्याशा नरम पडतात म्हणून मग इथं मी आता खलबत्त्यातच कुटून घेऊन आता पूर्ण हे पीठ जे आहे ते चाळून तयार करून घेतलं. किंवा बाकीचे भाजणीच्या चकल्या तर मला काही जमत नाही, पण मैद्याच्या वगैरे असं वापरण्यापेक्षा ह्या गव्हाच्या चकल्या खूप बेस्ट असतात, हेल्दी पण राहतात, म्हणून मी नेहमी अशाच बनवते. तर इथं आता मी काळं तिखट जे टाकते, आपली जी चटणी वापरते घरचं तर ते, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी इथं तीळ टाकून घेते आणि आता थोडंसं चिमूटभर किंवा एक छोटासा असं चमचा जो आहे तर हळदीचा टाकणार ह्याच्यात आणि थोडासा ओवा जो आहे तर तो क्रश करून टाकायचे. तर एवढ्याच साहित्यामध्ये आता हे पीठ जे आहे तर ते मी मळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही, मोहन वगैरे काही नाही. नॉर्मल जे पाणी थंड असतं तर त्या थंड पाण्यानेच आता हे पीठ मळून घेतलं मी आणि आता लगेच चकल्या करायला पण चालू करणार आहे. तर लगेच करायला घेतलं तरी चालतं, जास्त वेळ थांबायची काही गरज नाही. तर आता इथे सुरुवातीला 1 किलो तेल मी घेतलं आहे, जर नंतर लागलं तर परत अजून ॲड करता येईल, पण सुरुवातीला तर 1 किलोच घेतलं. आता हळू छोटे छोटे जेवढे उंडे आहेत तर तेवढे साच्यामध्ये बसते एवढे असे तयार करून साच्यामध्ये घालून आता व्यवस्थित पॅक करून आता चकल्या पाडायला घेते मी. तर चकली जर व्यवस्थित पडली, म्हणजे आपण जेव्हा चकल्या पाडतो तर तेव्हा तुटली वगैरे नाही की म्हणायचं, मग आपली चकली छान येते आणि खूप छान असे काटेदार वगैरे चकली तयार होती ती, त्याला काटे पण छान पडलेले. चकल्या तळताना फक्त एकच काळजी घ्यायची, ती तेल गरम असलं पाहिजे. एकदम कमी जर तेल थंड असेल तर चकल्या नरम पडतात आणि वरूनच पाहून बघू शकते एकदम क्रिस्पी अशा वाटतात आणि तशाच झाल्या होत्या, खूप छान अशा झाल्या चकल्या. तर चकली मी जरा जास्त बनवलेल्या, कारण मी जास्त बाकीचं काही बनवणार नाही. शंकरपाळी पहिल्यांदाच बनवायला घेतले आणि माझ्या हाताला थोडंसं भाजलेलं, त्यामुळं मग जास्त काही मी बनवणार नव्हते. चिवडा आणि चकलीच थोडं जास्त करणार होते. तर इथे चकल्या व्यवस्थित मऊ झाल्या, म्हणजे थंड झाल्यात, तर त्या मऊ नको पडायला म्हणून मी डब्यात लगेच भरून ठेवल्या. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझं नेहमीप्रमाणे सगळं काम आवरलं होतं आणि आता मला ती चिवडा बनवायचा होता, त्याचीच तयारी तर माझी चालू होती. सगळ्यात पहिलं तर मी तर लसूण सोलायला घेतला होता आणि खूप सारा लसूण जो आहे तर तो सोलून घेतला, कारण जेवढा आपण लसूण फोडणीत टाकतो तर तेवढा चिवडा छान होतो. तर इथं बेसनचं पीठ थोडं होतं तर तेवढंच आता मी शेव बनवणार आहे, लसूण शेव. तर त्यासाठी इथं थोडंसं हिंग टाकलं आहे, ओवा थोडासा क्रश करून टाकला आहे आणि हळद थोडी टाकली. आणि हे पिठाला मोहन बनवायचं होतं, मग म्हटलं चिवड्याचं तेल गरम करून एकत्र सगळं करायचं, या हिशोबाने मग मी लगेच आता इथं आधी चिवड्याची तयारी करून घेते. तर मुरमुरे आणि इथं मका चिवडा जो होता तर तो पूर्ण साफ करून घेते.
काही वेळी म्हणजे वरून कितीही छान दिसतं असले मुरमुरे वगैरे, तर कधी कधी आतमध्ये त्याच्यात थोडीशी घाण वगैरे असते. त्यामुळे स्वच्छ आधी इथं निवडून घेतले सगळे. त्यानंतर मग आता इथं पिठामध्ये मूग घालून घेतलं गरम 2 चमचे तेलात, आणि आता लगेच इथं पीठ जे होते ते शेवसाठी मळून घेतलं. बेसनचं पीठ जे आहे ना ते एकदम थोडंसं चिपकतं हाताला जास्त, आणि याच्यात थोडंसं तिखट म्हणून मी एकदम थोडीशी अशी इथं मिरची पावडर टाकली. आणि आता लगेच तेल व्यवस्थित मिक्स करून पिठाला चोळून घेतलं, आणि आता लगेच मळून घेतलं पीठ. आणि लगेच मळल्या लगेच आता याची शेव पण पाडणार आहे, जास्त वेळ थांबणार नाही, कारण लगेच बनवले शेव तरीही चालते. आणि फक्त बेसनचंच पीठ वापरलं, याच्यामध्ये दुसरं काही मिक्स केलं नाही. जर याच्यात थोडंसं आपल्याला जास्त अशी कडक वगैरे अशी पाहिजे असेल तर आपण तांदळाचं पीठ याच्यात मिक्स करू शकतो आहे, पण मी काही तांदळाचं पीठ मिक्स नाही केलं, फक्त बेसनचंच पीठ यूज केलं ह्याच्यामध्ये. काही जास्त नव्हतं, एकच साचा भरला होता, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान अशी शेव पडली आणि एकदम क्रिस्पी पण झाली होती छान मस्त. तर ते शेव झालं तेलामध्ये लगेच मी आता मसाला वगैरे फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे इथं थोडंसं तेल जास्त वापरलं. काल जे चकलीचं थोडंसं उरलेलं तेल होतं तर तेच मी इथं घेतलं आहे. तर शक्यतो आपण 1 ते 2 वेळ जे तळलेलं तेल आहे ना तर ते वापरायचं असतं, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही, कारण त्याचे फॅट्स जे आहेत तर ते वाढतात. आता इथे मी लगेच कढीपत्ता वगैरे तयार करून घेते, सोलून घेते. लसूण पण इथं ठेचून घेतलं आहे, मिरची वगैरे कट करून घेतली. बाकीची तयारी जी आहे चिवड्यासाठी तयार करून घेते. आता फक्त इथे मका चिवडा जो आहे तर तो तळायचा राहिला आहे. शेव थोडी थंड होऊन दिली आणि लगेच आता बारीक करून ती व्यवस्थित डब्यात भरून दिली. आणि आता लगेच इथं मका चिवडा पण तळायला घेतला. तर तेल छान गरम झालं ना तरच मका चिवडा छान फुलतो, नाहीतर मग थोडंसं जरी कमी तापलेलं असलं तर सुरुवातीला थोडं तेल कमी तापलं होतं तर त्याच्यात छान फुलला नाही. आता दुसरी बॅच खूप छान अशी फुलली. तर पूर्ण सगळा मका चिवडा आधी फ्राय करून घेतला. आणि आता पातेल्यात पण तेल मोठ्या गरम करत ठेवले. तर हे पातेलं भरपूर मोठं आहे. तर याच्यात आधी तर मी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेत. आणि आता एक लगेच फोडणीचं जे आपलं सामान आहे तर ते टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं मी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली की मग लगेच जिरं टाकून घ्यायचं. कढीपत्ता पण टाकून घेतला लगेच. आणि आता हे थोडंसं भाजलं की मग इथं लगेच मिरच्या टाकून घेतल्या. तर मोठं पातेलं असल्यामुळं काय होतं, थोडंसं गॅस आपला फ्लेम कमी पडते, त्यामुळे थोडं पूर्ण भाजलं की एक मग टाकत जायचं सगळं. आता लसूण टाकून घेतलं आहे मी. लसूण पण छान इथं व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि एक आयटम अजून वाढवत जायचा. आता ह्याच्यात हळद पण टाकायची राहिली. पूर्ण हे सगळं झालं भाजून एकदम छान क्रिस्पी झालं की मग लास्टला हळद टाकायची. आता इथे त्यानुसार मीठ मी आत्ताच टाकून घेते. तर अंदाज होता मला एवढ्यासाठी किती मीठ लागेल, त्यामुळे मी इथं आत्ताच मीठ टाकून घेते. मीठ टाकलं की थोडंसं म्हणजे कांदा वगैरे असला तर तो लगेचच, त्यामुळे तसंच हे शेंगदाणे वगैरे पण पटकन भाजले. त्यानंतर आता इथं हळद टाकली मी थोडीशी आणि आता लगेच मुरमुरे मिक्स करायला घेणार आहे. तर चिवड्यामध्ये मेन हेच असतं की पूर्ण पटकन मिक्स करता आलं पाहिजे. आता एकदम बारीक केलं आहे
आणि व्यवस्थित पूर्ण खालचा जो मसाला आहे तो वरपर्यंत येईपर्यंत एकदम मिक्स करून घेते. आणि मका चिवडा तो थोडा थोडा ॲड केला मी, एकदम सगळा ॲड नाही केला आहे. व्यवस्थित पूर्ण मुरमुरे आणि मका चिवडा वगैरे सगळे जिन्नस एकत्र करून घेतले आणि 5 मिनटं असंच गॅसवरती चालू ठेवला आणि छान गरम होऊ दिलं. त्यानंतर चिवडा जो आहे आपला तो तयार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाची काय खरेदी करायची होती, त्यासाठी आम्ही आलो होतो बाहेर. तर इथं मंदिरात, आमच्या इथं दत्त मंदिर आहे, मी अनेकदा दाखवलं तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर तिथं गर्दी खूप होती, त्यामुळं मी फक्त एकटीच जाऊन आले आणि अजून बाकीची अशी काही शॉपिंग केली. आणि बाहेर सगळीकडे पूर्ण असं लाईटिंग लावलेले होते शॉपला वगैरे. एवढं मस्त वाटत होतं, खूप छान असं वाटत होतं आणि खऱ्या अर्थाने अशी दिवाळी वाटत होती. तर तुमची दिवाळी तुम्ही कशी सेलिब्रेट केली तेही सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.